नमस्कार. खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शेवभाजी. चला तर मग सर्वात आधी आपण शेवभाजीसाठी आपण जी ग्रेव्ही बनवणार आहोत त्याचा मसाला तयार करून घेऊया. कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले. त्यामध्ये जिरे टाकलेत 1 चम्मच, त्यानंतर 1 तमालपत्र, त्यानंतर मी खडा गरम मसाला घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चक्री फूल, दालचिनीचा छोटा तुकडा, 1 मोठी विलायची, 4-5 लवंगा आणि 4-5 मिरे. हे सगळं आपण तेलामध्ये टाकून घेऊ. आता ते भाजले गेलं की आपण त्यानंतर कांदा टाकून घेणार आहोत. कांदा मी मोठा मोठा कापून घेतलाय. 3 मोठ्या आकाराचे कांदे घेतले होते. कांदा तेलामध्ये टाकून घेऊ आपण. कांदा परतून घ्यायचा व्यवस्थित. मोठ्या गॅसवर आपण कांदा तेलामध्ये परतून घेणार आहोत. कांदा थोडासा नरम झालेला आहे. त्यामध्ये आपण अद्रक लसूण घालून घेऊ. अद्रक लसूणही तेलामध्ये परतल्या जाईल कांद्यासोबत. त्यानंतर मी 10-15 काजू घेतलेले आहेत. ते पण आपण तेलामध्ये घालून घेऊ. कांद्यासोबत तेही परतले जातील. आता कांदा चांगला नरम झालाय. आपण आता त्यामध्ये थोडंसं किसलेलं खोबरं घालणार आहोत. खोबरं किसून घेतले, कारण कापून घेतलेलं खोबरं कांद्यासोबत लवकर बारीक होत नाही. त्यामुळे शक्यतो खोबरं किसूनच घ्यायचं. आता कांदा भाजला गेलाय तर त्यामध्ये आपण आता टोमॅटो घालणार आहोत. 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतले होते मी, ते कापून घेतलेत. आता टोमॅटो घातला म्हणजे आपण त्यावर थोडंसं मीठ घालतोय, टोमॅटो लवकर शिजल्या जावा म्हणून. मीठ आणि टोमॅटो मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय. पाणी घालून आपण कांदा टोमॅटोचे जे वाटण आहे ते झाकण ठेवून शिजवून घेणार आहे. शिजून घेतल्याने कांद्याचा कच्चा जो वास लागतो ग्रेव्हीला तो लागत नाही. त्यामुळं आपण त्याची वाफ घेऊ. जरा शिजल्या गेला की त्याचा वास येणार नाही. मग कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजल्या गेलाय. टोमॅटो खूप मऊ झालेला आहे बघा त्यामधला. आपण या ग्रेव्हीच्या मसाल्यामध्ये खडे मसाले घातलेले आहेत, कारण त्याने ग्रेव्हीला छान चव येते. तसं तर आपण पावडर गरम मसालाही वापरणार आहोत. आता आपण गॅसवर कढई ठेवून घेतली आहे. त्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आणि थोड्या वेळापूर्वी जे आपण कांदा टोमॅटोचं वाटण करून घेतलं होतं ते मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेतलेलं आहे. आता तेलामध्ये मी थोडेसे जिरे घालून घेतलेत आणि 5-6 कढीपत्त्याची पानं घातली आहेत. जिरे आणि कढीपत्त्याची पानं तडतडली की आपण त्यामध्ये थोडासा हिंग घालून घेऊ. यानंतर आपण आता सुके मसाले घालणार आहोत. थोडीशी हळद घालून घेतोय. त्यानंतर माझा घरचा मसाला आहे, तो मी 2 चम्मच घालते. शेवभाजीसाठी मी घरचाच मसाला वापरते शक्यतो, त्याने छान चव येते भाजीला. त्यानंतर थोडीशी कापलेली कोथिंबीर, आपण वाटून घेतलेली कांदा टोमॅटोची पेस्ट आहे ती घालून घेऊ आता त्यामध्ये. आता हे जी ग्रेव्हीचा आपला मसाला आहे तो व्यवस्थित आपण परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये. मसाला परतवत असताना आपण आता त्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी घालून घेऊ. ग्रेव्हीचा कलरही चेंज झालाय परतून झाल्याच्या नंतर आपण यामध्ये आता थोडंसं पाणी घालून ग्रेव्ही थोडीशी शिजवून घेऊ. मसाला पण शिजल्या जाईल त्यामध्ये. आणि पाणी मी गरम करून घेतलेलं आहे. गरमच पाणी घालायचं शक्यतो. थोडंसं पाणी घातले. आता व्यवस्थित मिक्स करून आपण हा मसाला शिजवून घ्यायचा आहे फक्त. आता मसाला व्यवस्थित शिजलेला आहे आपला. आपण आता यामध्ये उरलेलं पाणी आहे ते पण घालून घेऊ. ग्रेव्हीमध्ये आपल्याला थोडंसं जास्त पाणी घालायचं आहे, कारण आपण यामध्ये शेव घालणार आहोत. शेव पटकन पाणी ओढून घेते ग्रेव्हीमधलं आणि घट्टपणाही लवकर येतो, म्हणून आपण पाणी थोडंसं जास्त घालणार आहोत त्यामध्ये. अजून थोडंसं पाणी घालून घेऊ आपण यामध्ये. आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालू. आपण कांदा आणि टोमॅटो परतताना मीठ घातलं होतं, त्यामुळं थोडंसं घालू आपण आता.
आता या ग्रेव्हीला उकळी आली पाहिजे. उकळी आली की आपण त्यामध्ये शेव घालून घेऊ. आता 1 चमच आपण गरम मसाला घालतोय वरनं. गरम मसाला कच्चाच घालायचा आहे, त्याचा वास छान लागतो ग्रेव्हीला. आता उकळी आल्यानंतर ना आपण शेव घालून घेतोय. शेव व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता शेव घातल्यानंतरही ग्रेव्हीला उकळी येऊन द्यायची आहे. शेव व्यवस्थित मऊ झाली की मग आपण गॅस बंद करून घेऊ. थोडीशी कापलेली कोथिंबीर घातली वरनं. ग्रेव्हीला घट्टपणाही आलाय आणि शेवही मऊ झाली त्यामधली. आपण आता ही भाजी भांड्यामध्ये काढून घेऊ. भाजी भांड्यामध्ये काढून आपण त्यावर फोडणी घालणार आहोत. भाजीला आपल्याला वरनं तडका द्यायचा आहे. आपण यामध्ये लाल मिरची पावडरचा वापर केलेला नाही आहे, फक्त घरच्या मसाल्याचा वापर केला आहे. आता आपण लाल मिरचीचा तडका देऊन घेऊ वरनं. पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे. तेल गरम झालं की आपण त्यामध्ये 2-3 सुक्या लाल मिरच्या घालून घेतल्यात. त्यानंतर ना कापून घेतलेला लसूण आहे, लसूणही घालून घेऊ आपण. लसूण थोडा लाल झाला की त्यामध्ये आपण जिरे पावडर, धणे पावडर, 1 चम्मच लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद. आता हा तडका व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आपल्या शेवभाजीवर हा तडका घालून घेऊ. मी जिरे पावडर आणि धणे पावडर ही तडक्यामध्ये वापरली आहे. तुम्ही ती ग्रेव्हीमध्ये फोडणी देताना वापरली तरीही चालेल. मी नेहमी तडका देतानाच ना जिरे आणि धणे पावडर वापरते आणि तीही फक्त शेवभाजीसाठी, इतर भाज्यांसाठी नाही. शेवभाजीसाठी त्याची चव जरा थोडी वेगळी लागते. तयार आहे आपली शेवभाजी. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.